सोलापूर शहरामध्ये महावितरणचे तब्बल 2,47,000 ग्राहक असून अजूनही बऱ्याच ग्राहकांकडे ऑटोमॅटिक असणारं मीटर बसवण्यात आलेलं नाहीये। सध्या तरी महावितरणने हे मीटर बसवून घ्यावं अशी महत्त्वपूर्ण माहिती दिलेली असून या संदर्भातचा आदेश मात्र अजूनही निर्गमित करण्यात आलेला नाहीये। सोलापूर शहरात महावितरणचे 2,47,000 ग्राहक आहेत। त्या प्रत्येकास स्मार्ट मीटर बसवावेच लागणार आहे। वीज चोरी व वीज गळती रोखण्यासाठी महावितरणने हे मीटर बंधनकारक केले आहे, पण सध्या बसवण्याची सक्ती नाही। अजूनही शहरातील 1,52,000 ग्राहकांनी स्मार्ट मीटर बसवलेले नाही। त्या ग्राहकांची परिसय निहाय यादी महावितरणकडून तयार केली जाणार आहे। स्मार्ट मीटर आणि टाइम ऑफ डे यंत्रणा बसवलेल्या ग्राहकांना दिवसा सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंतच्या वीज वापरावर प्रति युनिट 90 पैसे सवलत आहे। तरी पण शहरातील 65% अधिक ग्राहकांनी ते मीटर अजूनही बसवलेले नाही। ते मीटर जास्त पळते, वीज बिल जादा येते अशा शंका ग्राहकांच्या मनात आहेत। या पार्श्वभूमीवर ज्या ग्राहकांना स्मार्ट मीटरबाबत शंका आहेत त्यांच्या घरी स्मार्ट मीटरजवळच दुसरे स्टँडर्ड मीटर महावितरणतर्फे बसवून दिले जाणार आहे। ग्राहकांची शंका दूर झाल्यावर ते स्टँडर्ड मीटर काढून घेतले जाईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले। आगामी काळात याच स्मार्ट मीटरद्वारे ग्राहकांना वीज वापरासाठी रिचार्ज करावा लागणार आहे। तो रिचार्ज संपला की वीज पुरवठा आपोआप बंद होणार आहे, पण सध्या तरी तशी कार्यवाही सुरू झालेली नाही। दरम्यान आता शहरातील ज्या ग्राहकांनी किंवा हाऊसिंग सोसायट्या अपार्टमेंटमधील ग्राहकांनी स्मार्ट मीटर बसवलेले नाही त्यांच्याशी महावितरण पत्रव्यवहार करणार आहे। त्यानंतर त्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवले जातील असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले।